मितेश असेल यांची संपर्क साधायचा आहे. चला गेम ऑन होते. सलामीची जोडी गेल्या मैदानात केदारशेर पिंपरी संघाकडून गणेश आणि विशाल अशी सलामीची जोडी मैदानाच्या आत. आजच्या दिवसातील शेवट सामना असेल. अमरज्योत मायनी विपक्ष केदारशेर पिंपरी गोलिंगमारवरती सज्ज झालाय. मायनी संघाकडून डावकरी आताचा गोलंदाज निवृत्ती पवारला आपण पाहतोय मैदानाच्या आत. स्ट्राईक एंडवरती खेळेल विशाल, नॉन स्ट्राईक एंडवरती खेळेल गणेश जाधव. गोलिंगमारवरती सज्ज झालाय निवृत्ती पवार. चेंडू हवेमध्ये आहे. सागर पवार झेल खाली येणार. एक धाव कंप्लीट होते. दुसरे धावेचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा सुरक्षित पूर्ण होते. 2 धावेनं संघाच्या अकाउंटला सुरुवात होते केदारशेर पिंपरी संघाची. बिनबाद 2 अशी धावसंख्या संघाच्या अकाउंटला सुरुवात होते. विशालच्या अकाउंटला सुरुवात करतोय विशाल जाधव. केदारशेर पिंपरी संघाकडून सलामीला गेलाय. स्ट्राईक एंडवरती, नॉन स्ट्राईक एंडवरती पाहतोय आपण पहिला आदरा बसतोय. विशाल जाधव येईल माघारी. डिझे पण गोलिंगमारवरती सज्ज झालाय मायनी गावाचा सितारा पाहतोय आपण. डावकरी आताचा गोलंदाज निवृत्ती पवारला पाहतोय. धाव फळकावरती धावा लागल्यात. एका विकेटच्या पतनानंतर 2 धावा. 4 षटकाचा सामना असेल. 24 चेंडूचा खेळ करावा लागेल मैदानाच्या आत. कशा पद्धतीनं खेळ करणार अमरज्योत मायनी संघ आणि केदारशेर पिंपरी संघ पाहतोय आपण मैदानाच्या आत. शेवट सामना असेल. कोणता संघ बाजी मारणार शेवटच्या सामन्यामध्ये केदारशेर पिंपरी विपक्ष मायनी याच्यामध्ये. स्ट्राईक एंडवरती राहुल जाधव पाहतोय आपण. नॉन स्ट्राईक एंडवरती गणेश जाधव. सुंदर फटका कार्पेट पद्धतीने चेंडू घेतलाय. वेग पवार चेंडू खाली येतोय. चेंडू उचलणार, फेकणार. एक धाव कंप्लीट होते. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. एका धावेनी संघाची धावसंख्या वाढते केदारशेर पिंपरी संघाची 3 ह्या अंकावरती. एका विकेटचं पतन झालंय. 3 धावा. धाव फलकावरती लक्ष असेल अमरज्योत मायनी संघाचं ह्या खेळाडूवरती गणेश जाधववर. ह्याच्या माध्यमात लक्ष ठेवावं लागेल मायनी संघाला. जर हा खेळाडू मैदानामध्ये 4 षटकापर्यंत जर थांबला तर नक्कीच 50 ते 55 धावा ठोकू शकतो अशी कॅपॅसिटी या फलंदाजाच्या माध्यमातून पाहतो आपण. स्ट्राईक एंडवरती गणेश जाधव. गोलंदाज निघतोय निवृत्ती पवार पाहतोय आपण. खराब चेंडू टाकतोय. पंच पनिशमेंट करतायत. अवंतर धाव मिळते. अवंतर धावेने संघाची धावसंख्या वाढते. 1 धाव. 4 धावा धाव फलकावरती लागतायत. एका विकेटचं पतन झालंय. नक्कीच शुभेच्छा आल्या आहेत जितूदादा जाधव पिंपरी यांच्या माध्यमातून आणि कोयना क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान सचिव सुरेंद्र जाधव यांच्या माध्यमातून नक्कीच या आयोजनाला शुभेच्छा आल्या आहेत. पुढचा चेंडू नक्कीच कार्पेटबंद चेंडू घेतलाय. चेंडूची उत्तर करतोय, फेकी करतोय. 1 धाव कंप्लीट होते. 5 धावा धाव फलकावरती लागणार. सुंदर गोलंदाजी पाहतोय आपण. निवृत्ती पवार अमरज्योत मायनी संघाकडून गोलंदाज निघतोय. पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय. पॉवर प्लेचं षटक म्हटलं तर हाणामारी करावी लागेल या दोन्ही फलंदाजांना राहुल आणि गणेशच्या माध्यमातून. पुढचा चेंडू पंतांच्या डाव्या बाजूने गोलंदाज निघतोय निवृत्ती पवार. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू जाणार. कार्पेट पद्धतीने निघून जाणार. चेंडू जाणार, निघून गेला चेंडू निघून सीमारेषा पलीकडे. 4 धाव्यांसाठी चौकार. टोक डीजे. फलकावरती धावा 9 लागले आहेत. निवृत्ती पवार पुन्हा एकदा निघतोय राहुलसाठी.
रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, सक्सेस झालाय. चेंडू जाणार निघून, 2 क्षेत्ररक्षण चेंडू मागे धावणार, तोपर्यंत चेंडू निघून जाणार सीमारेषा पलीकडं. 4 धाव्यांसाठी चौकार ठोकडी. तीन धावा गोळा केल्या त्या केदारशेर पिंपरी संघानं एका विकेटच्या पतनानंतर 13 धावा 10 फलकावरती. पहिलं षटक हाताळलं निवृत्ती पवारनं, धावा खर्च केल्या 13, एक विकेटचं पतन घेतलंय. नवीन गोलंदाज येतोय, वैयक्तिक पहिलं संघाकडून दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय अनिकेत पवार. अनिकेत टू गणेश आपण अशी जुगलबंदी मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. एका बाजूला गणेश जाधव असेल तर एका बाजूला गोलंदाज अनिकेत पवार असेल. अनुभव असेल गणेश जाधवच्या पाठीमाग. नक्कीच धावांचा डोंगर उभा करावा लागेल. 24 चेंडूचा खेळ करायचा आहे. 50 ते 55 धावा ठोकाव्या लागतील, कारण तितक्या ताकदीचा संघ समोर आहे अमरज्योत मायनी संघ. गोलंदाज निघतोय अनिकेत पवार गणेश जाधव साठी. ह्या गोलंदाजाचं लक्ष असेल ह्या फलंदाजावरती. नक्कीच अनिकेत पवारला पाहतोय आपण. सुंदर फटका, चेंडूला भिरकावलाय, जाळ रचलं होतं त्या खेळाडूसाठी. तोच खेळाडू परत येतोय बॅक टू पवेलियन, गणेश जाधव डीजे. साठी जाळ रचलं होतं अमरज्योत मायनी संघानं. तोच खेळाडू पुन्हा एकदा पवेलियन मध्ये येतोय गणेश जाधव. नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय. डावखुरी हाताचा फलंदाज प्रवीण जाधवला पाहतोय आपण. धावसंख्या 10 फलकावरती लागते 13, ह्या अंकावरती 2 विकेटचं पतन. सुंदर झेल पकडला निवृत्ती पवारच्या माध्यमातून. स्ट्राईक एंडवरती खेळेल प्रवीण जाधव, नॉन स्ट्राईक एंडवरती खेळेल राहुल जाधवला पाहतोय आपण. कोयना प्रीमियर लीग मध्ये मराठा वॉरियर्स संघामधून खेळणारा खेळाडू राहुल जाधवला आपण पाहतोय. केदारशेर पिंपरी संघामधून खेळतोय. सुंदर गोलंदाजी करतोय अनिकेत पवार. डावकरी हाताचा फलंदाज आहे प्रवीण जाधव. उजव्या हाताचा गोलंदाज पाहतोय आपण अनिकेत पवार. धावसंख्या 10 फलकावरती लागले 13. 24 चेंडूचा खेळ करायचा आहे. धावांचा डोंगर उभा करावा लागेल. 2 विकेटचं पतन झालंय मैदानाच्या आत. गणेश जाधव आणि विशाल माघारी परतलेत. सुंदर फटका, चेंडू हवेमध्ये, एक धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. वेग पवार चेंडूची उचल करणार, फेकी करणार. 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावेनी संघाची धावसंख्या वाढते 15 ह्या अंकावरती. दुसरं षटक चालू आहे. पॉवर प्लेचं षटक हाताळलं निवृत्ती पवारनं. धावा खर्च केल्या 13, एका विकेटचं पतन घेतलं होतं. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन आलाय अमरज्योत मायनी संघाकडून अनिकेत पवार. आपण पाहतोय 2 धावा देत 1 विकेट गणेश जाधवला माघारी धाडले. पुन्हा एकदा निघतोय पंचांच्या उजव्या बाजूनं अनिकेत पवार. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडूची उचल करणार, फेकी करणार. 1 धाव कंप्लीट होते. 16 धावा ह्या अंकावरती धावफळं घालतंय. स्ट्राईकला खेळणार राहुल जाधवला पाहतोय आपण. नॉन स्ट्राईक एंडवरती प्रवीण जाधव. डावकरी हाताचा फलंदाज पाहतोय नॉन स्ट्राईक एंडवरती. उजव्या हाताचा फलंदाज पाहतोय प्रवीण जाधवला स्ट्राईक एंडवरती. पिंपरी विभागाचे सल्लागार आनंद शिंदे साहेबांचं इथं आगमन झालंय. तरी श्री गणेश क्रिकेट संघ आडोशीच्या वतीनं आपलं मनपूर्वक स्वागत केलं जात आहे. साहेब याच आपण मुख्य व्यासपीठावरती असतं नसतं. सुंदर गोलंदाजी करतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. 16 धावा 10 फलकावरती 2 विकेटचं पतन आहे. दुसरा षटक चालू आहे मैदानाच्या आत. 24 चेंडूचा खेळ असेल. पुन्हा एकदा निघतोय अनिकेत पवारला पाहतोय आपण.
सुंदर फटका, चेंडू हवेमध्ये आहे, का होते पाहायचं आहे. 2 धावा कंप्लीट होत आहे. 2 धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 18 या अंकावरती. बघा केदारशेठ पिंपरी संघाला सुवर्ण संधी. कोणत्याही खेळाडूंना लगातार 3 षटकार मारा. जितू शेठ जाधव पिंपरी यांच्या माध्यमातून रोख रक्कम 500 रुपये आले आहेत. कोणत्याही खेळाडूनं लगातार 3 षटकारला 500 असे जितू शेठ जाधव पिंपरी गावाचे एक युवा उद्योजक यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपये आलेत. धावसंख्या 10 फलकावरती लागले 18. 2 विकेटचं पतन पुन्हा एकदा निघतोय. अनिकेत पवारला पाहतोय आपण. राहुल जाधव खेळतोय स्ट्राईक एंडवरती. सुंदर फटका, चेंडू गल्ली दिशेने निघून जाणार. चेंडू निघून गेला सीमारेषा पलीकडे. 4 धाव्यांसाठी चौकार डीजे. धावा फलकावरती लागले आहेत. दुसरा षटक हाताळलं अनिकेत पवारनं. धावा खर्च केल्या 9. 1 विकेटचं पतन घेतलंय. पहिलं षटक हाताळलं निवृत्ती पवारनं. धावा खर्च केल्या 13 आणि 1 विकेटचं पतन. सुंदर कमबॅक केलंय अमरज्योत मायनी संघानं. वैयक्तिक पहिलं संघाकडून तिसरं षटक घेऊन येतोय. स्वतः कर्णधार अमर पवारला पाहणार आपण मैदानाच्या आत तिसरं षटक हाताळण्यासाठी. स्ट्राईक एंडवरती खेळणार प्रवीण जाधव. नॉन स्ट्राईक एंडवरती खेळणार राहुल जाधवला पाहतोय आपण. दोन्ही फलंदाजांना चमत्कार करावा लागेल. मैदानाच्या आत धावांचा डोंगर उभा करावा लागेल, कारण का तिथल्या ताकदीचे फलंदाज आपण समोरच्या संघामध्ये सुद्धा आहेत. एका बाजूला अमर पवार असेल, किरण पवार, आकाश पवारला पाहतोय. बरेचसे खेळाडू त्या संघामध्ये आहेत अमरज्योत मायनी संघामध्ये. तर धावांचा डोंगर उभा करावा लागेल. नवीन गोलंदाज येतोय अमर पवार, अनुभवी गोलंदाज पाहतोय आपण. पंचांच्या उजव्या बाजून गोलंदाजीला निघतोय. बॅट एज होते, फलंदाज बाद होतोय. तिसरा आदरा बसतोय केदारशेठ पिंपरी संघाला. प्रवीण जाधव विल बॅक टू पवेलियन डीजे. माजी सचिव राकेशजी जाधव यांना विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. तसेच कोयना क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान सहखजिनदार अशोकजी मरागजे यांना सुद्धा विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन बसायचं आहे. धावसंख्या 10 फलकावरती लागते 22 या अंकावरती. 3 विकेटचं पतन झालंय. नवीन फलंदाज मैदानामध्ये रवाना होतोय तेजसला पाहतोय आपण. एक अंडर 19चा खेळाडू नौका नवीन फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आत स्ट्राईक एंडवरती. जुना जाणता खेळाडू, बऱ्याच वर्षाचा अनुभव असेल क्रिकेटच्या माध्यमातून, असा गोलिंगवरती सज्ज झालाय. अमर पवारला पाहतोय आपण. डावकरी आताचा फलंदाज असेल. 3 विकेटचं पतन झालंय. 22 धावा 10 फलकावरती. तिसरं षटक चालू आहे प्रगती पथावर. सुंदर फटका, कार्पेटमध्ये चेंडू घेतलाय. आकाश पवार चेंडू खाली येणार, चेंडू उचलणार, फेकणार. 1 धाव कंप्लीट होते. एका धावेनं समाधान मानावं लागते केदारशेठ पिंपरी संघाला. 23 धावा 10 फलकावरती. हाणामारी करावी लागेल राहुल जाधवला आणि तेजस जाधवला पाहतोय आपण मैदानाच्या आत. स्ट्राईक एंडवरती राहुल जाधव पाहतोय आपण. ह्या खेळाडूकडे क्षमता आहे षटकार चौकार म्हणजे मोठे फटके मारण्यामध्ये माहेर आहे हा फलंदाज राहुल जाधव पाहतोय आपण स्ट्राईक एंडवरती. गोलंदाज निघतोय पंचांच्या डाव्या बाजूने अमर पवार. तिसरं षटक चालू आहे प्रगती पथावर. धावफलकावरती धावा लागल्या 23. 3 विकेटचं पतन. अमरज्योत मायनी आणि केदारशेठ पिंपरी असा हा सामना चालू आहे. शेवटचा सामना आजच्या दिवसातील. सुंदर फटका, चेंडूला भिरकावून दिलाय. चेंडू निघून जाणार सीमारेषा पलीकडे. 6 धाव्यांसाठी षटकार डीजे.
या दोन्ही फलंदाजांना मैदानामध्ये थांबावं लागेल. राहुल जाधवला जास्तीत जास्त स्ट्राईक ठेवणं गरजेचं आहे मैदानाच्या आत. रिव्हर्स अटेम्प्ट करायला गेला होता. निर्धाव चेंडूची सांगता होते. सुंदर गोलंदाजी करतोय अमर पवार. 29 धाव फलकावरती 3 विकेटचं पतन. मैदानाच्या आत स्ट्राईक एंडवरती राहुल पाहतोय आपण. नॉन स्ट्राईक एंडवरती तेजसला पाहतोय. गोलंदाजवरती सज्ज झालाय अमर पवार. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिरावते 29 धावा. 50 ते 55 धावांचा डोंगर उभा करावा लागेल केदारेश्वर पिंपरी संघाला. सुंदर फटका. कार्पेटमध्ये चेंडू घेतलाय. अनिकेत पवार चेंडूपर्यंत येणार. चेंडू उचलणार, फेकणार. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होणार. 2 धावेने संघाची धावसंख्या वाढते 31 या अंकावरती. तिसरं षटक संपतंय. तिसऱ्या षटकांतीनं धावसंख्या 10 फलकावरती लागल्या. 3 विकेटच्या पतनानंतर केदारेश्वर पिंपरी संघाच्या 31 धावा 10 फलकावरती. कर्णधार कोणाच्या हातामध्ये चेंडू सोपवणार. शेवटचं षटक असेल. 7 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 18 चेंडूंचा खेळ संपलाय मैदानाच्या आत. इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेक केला जाईल. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना होईल आजच्या दिवसामध्ये. JMP वाशुटे विपक्ष स्वर्गीय विशाल 11 पिंपरी दोन्ही संघाच्या संघनायकांनी इथं उपस्थित राहत आहे. केदारेश्वर विशाल 11 पिंपरी संघाचा संघनायक इथं उपस्थित आहे. JMP वाशुटे संघाचा संघनायक आपण नाणेफेकीसाठी लगेच येत आहे ज्ञानेश्वर सपकाळ. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना चालू होईल. आजच्या दिवसातील शेवटचा सामना पाहतोय. केदारेश्वर पिंपरी एका बाजूला अमरज्योत मायनी असा सामना चालू आहे मैदानाच्या आत. नवीन गोलंदाज येतोय. कर्णधार अमर पवारनं चेंडू सोपवलाय. विवेक पवारच्या हातामध्ये एक डावखुरी हाताचा गोलंदाज पाहतोय आपण मैदानाच्या आत. डावखुरी हाताचा गोलंदाज, डावखुरी हाताचा फलंदाज मैदानाच्या आत तेजस जाधवला पाहतोय आपण. 31 धावा 10 फलकावरती लागल्या. 18 चेंडूचा खेळ संपलाय. 18 चेंडूमध्ये केदारेश्वर पिंपरी संघाने 31 धावा गोळा केल्यात. उर्वरित 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 6 चेंडूमध्ये कितपर्यंत धावा गोळा करणार केदारेश्वर पिंपरी संघ. राहुल आणि तेजसला पाहतोय आपण. गोलंदाज निघतोय विवेक पवार. सुंदर सुंदर गोलंदाजी करतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. सुंदर गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. विवेक पवारला पाहतोय. डावखुरी हाताचा गोलंदाज आहे. डावखुरी हाताचा फलंदाज तेजसला पाहतोय आपण स्ट्राईक एंडवरती. शेवटचा 5 चेंडूचा खेळ बाकी असेल. 5 चेंडूमध्ये कितपत धावा गोळा करणार केदारेश्वर पिंपरी संघ पाहतोय आपण. सुंदर फटका. चेंडूला भिरकावलाय. चेंडू निघून जाणार. 1 बाउन सीमारेषा पलीकडं. 6 धावेसाठी चौकार. धावसंख्या 10 फलकावरती लागतायत 35 धावा. 3 विकेटचं पतन. 35 धावा 10 फलकावरती. मी पहिलंच म्हटलं तर या खेळाडूंना थांबावं लागेल मैदानामध्ये. उर्वरित 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे. अनिल पवार, आकाश पवार चेंडू खाली. धावसपर्यंत 2 धावा कंप्लीट होणार. एका धावेवर समाधान मानावं लागतंय. राहुल जाधवनं नकार दिलाय. एका धावेवर समाधान मानावं लागतंय. 36 धावा 10 फलकावरती लागतायत. मी पहिल्याच म्हटलं होतं 50 ते 55 धावा ठोकाव्या लागतील केदारेश्वर पिंपरी संघाला. छत्तीस धावा 10 फलकावरती लागल्यात. पुन्हा निघतोय विवेक पवार. सुंदर फटका. चेंडूला भिरकावलाय. चेंडू हवेमध्ये आहे. किरण पवार जेल खाली येतोय. जेल सोडतोय. 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावेने संघाची धावसंख्या वाढणार 38 या अंकावरती. अडतीस धावा 10 फलकावरती. दोन चेंडू शिल्लक असावे शेवटच्या षटकामधले.
सुंदर गोलंदाजी करतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. शेवटचा चेंडू आहे. शेवटच्या षटकामधला शेवटचा चेंडू खेळून काढावा लागेल राहुल जाधवला. मोठा एक फटका येतोय का पाहायचा या चेंडूवरती. सुंदर गोलंदाजी करतोय विवेक पवार. डावकरी हाताचा गोलंदाज पाहतोय आपण. खराब चेंडू टाकतोय. पंच पनिशमेंट करतायत. अवंतर धाव मिळते. 39 धावेचं लक्ष. धावफलकावरती धावा लागल्यात 39 केदारेश्वर पिंपरी संघाच्या. शेवटचा चेंडू आहे. शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका येणार का पाहणं गरजेचं आहे. राहुल जाधव पाहतोय आपण स्ट्राईक एंडवरती. गोलंदाज निघतोय पंचांच्या उजव्या बाजूनं विवेक पवार. सुंदर सुंदर गोलंदाजी करतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. 39 धावा धाव फलकावरती लागलाय. 40 धाव्यांचं लक्ष ठेवलंय अमरज्योत मायनी संघासमोर. 24 चेंडू 40 धावा कशा पद्धतीनं गोळा करणार अमरज्योत मायनी संघ पाहायचा आहे केदारेश्वर पिंपरी संघासमोर खेळत असताना. चला JMP वाशुडे संघ ज्ञानेश्वर सपकाळ. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर नाणेफेकसाठी येत आहे. नक्कीच साहिल सपकाळनं आमचा आवाज ऐकला. चला येत आहे. हां पिंपरी विभागाचे सल्लागार आनंदजी शिंदे साहेबांना विनंती आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करायचं आहे. ज्ञानेश्वर सपकाळ आणि राकेश जाधव कोयना क्रिकेट असोसिएशनचे माजी सचिव पाहतोय आपण. नाणेफेक चला करून घेत आहे. विशाल 11 पिंपरी संघ आणि JMP वाशुडे संघ असा सामना होईल. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना त्यांच्या माध्यमातून नाणे. चला क्षेत्ररक्षण साधवायचं आहे. केदारेश्वर पिंपरी संघ 40 धाव्यांचं लक्ष ठेवलंय अमरज्योत मायनी संघासमोर. 24 चेंडू 40 धावा. वाशुडे संघानं नाणेफेक जिंकलाय. क्षेत्ररक्षणचा निर्णय घेतलाय. नक्कीच स्वर्गीय विशाल 11 पिंपरी संघाला फलंदाजीसाठी प्राचारण केलं. हा सामना झाल्यानंतर लगेचच आपण वाशुडे संघ क्षेत्ररक्षण साधवायचं आहे. यानंतर होणारे सर्व सामने दुसऱ्या फेरीतील सर्व सामने 3 षटकांचे होतील. याची सर्व संघनायकांनी आणि खेळाडूंनी लक्ष ठेवायचं आहे. दुसऱ्या फेरीतील सर्व सामने 3 षटकाचे खेळवले जातील. म्हणजे 18 चेंडूचा खेळ होणार मैदानाच्या आत. शेवट सामना आहे अमरज्योत मायनी विपक्ष केदारेश्वर पिंपरी. 24 चेंडूमध्ये 39 धावा गोळा केल्या. आता अमरज्योत मायनी संघानं आपलं केदारेश्वर पिंपरी संघानं 40 धाव्यांचं लक्ष ठेवलंय अमरज्योत मायनी संघासमोर. 24 चेंडू 40 धावा कशा पद्धतीनं गोळा करणार सलामीवीर मैदानाच्या आत टाळ्यांच्या गजरामध्ये. आकाश पवारला पाहतोय एका बाजूला किरण पवार. सलामीच्या जोडीसाठी पाहतोय आपण अमरज्योत मायनी संघाकडून टाळ्यांच्या गजरामध्ये. हा विकेट हॅट्रिकसाठी आणि लगातार 3 षटकारासाठी आनंद शिंदे यांच्याकडून 500 रुपये कॅश प्राईज आले. कोणत्याही फलंदाजानं 3 षटकार मारा. कोणत्याही गोलंदाजानं लगातार 3 विकेट प्राप्त करा. आनंद शिंदे यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राईज आलाय. सलामीवीर मैदानाच्या 40 धाव्यांचा पाठलाग करत असताना अमरज्योत मायनी संघाकडून आकाश आणि किरणला पाहतोय मैदानाच्या. चला पंच लगेचच आपली जागा घ्यायची आहे. खूप वेळ होतोय. दुसरा सामना चालू होईल आजच्या दिवसातील. हा सामना झाल्यानंतर वाशुटे विपक्ष स्वर्गीय विशाल 11 पिंपरी असा सामना होईल.
स्ट्राईक एंडवरती खेळतोय फलंदाज आकाश पवार. नॉन स्ट्राईक एंडवरती फलंदाज खेळतोय किरण. गोलिंगवरती सज्ज झाला की गणेश जाधवला पाहतोय. 40 धावेंचा पाठलाग करत असताना अशोकदादा जाधव यांच्या माध्यमातून लगातार 3 हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राईज झालाय. निर्धाव चेंडूची सांगता होते. वाईट दिला काय, सॉरी पंच क्षमा असावी. संघाच्या अकाउंटला सुरुवात होते एका धावेनं. 40 धावेंचा पाठलाग करत असताना पुन्हा एकदा निघतोय गणेश जाधव आकाश पवारसाठी. बॅट एज होते. पहिला आदरा बसतोय मायनी संघाचा. आकाश पवार येईल बॅक टू पवेलियन डीजे. मायनी संघाला आकाश पवार आलाय माघारे. नवीन फलंदाज मैदानाच्या आत सूरज उर्फ भाऊ मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण. पुन्हा एकदा बॅटेज होती. एक धाव मिळते. एका धावेनं संघाची धावसंख्या वाढते. 2 धावा धावफलकावरती. 40 धावेंचा पाठलाग करायचा आहे. अमरज्योत मायनी संघाला थांबून खेळावा लागेल मैदानाच्या आत. 4 षटकापर्यंत थांबणं गरजेचं आहे. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज निघतोय गणेश जाधव. अनुभवी गोलंदाज आहे केदारेश्वर पिंपरी संघाकडून. गणेश जाधवला पाहतोय. स्ट्राईक एंडवरती किरण पवारला पाहतोय आपण. नॉन स्ट्राईक एंडवरती सूरज जाधव उर्फ बाहूला पाहतोय आपण. नॉन स्ट्राईक एंडवरती पुन्हा एकदा निघतोय गणेश जाधव किरण पवारसाठी. सुंदर फटका. चेंडूला सन्मान बघता दिलाय. चेंडूला भिरकावून लावलंय सीमारेषा पलीकडं. 4 धाव्यांसाठी चौकार डीजे. धावसंख्या धावफलकावरती लागते 6 या अंकावरती. सुंदर फटका. पुन्हा कार्पेट पद्धतीने चेंडू घेतलाय. राहुल जाधव येते चेंडू खाली. चेंडू उचलणार फेकणार. 1 धाव कंप्लीट होते. एका धावेनं संघाची धावसंख्या वाढते. एका विकेटच्या पतनानंतर 7 अशी धावसंख्या. पहिलं षटक आहे. पॉवर प्लेचं षटक आहे. हाणामारी करावी लागेल. ह्या षटकामध्ये धावा गोळा कराव्या लागतील अमरज्योत मायनी संघाला. खराब चेंडू टाकतोय. पंच पनिशमेंट करतायत. अवांतर धावेनं संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या 1 न वाढते. धावसंख्या होणार चला पंचांची उदत घालायची नाही. गणेश जाधव चला पंचांचा नियम अंतिम राहील. क्षेत्ररक्षण साधवायचा रिव्ह्यू नाहीये. पंचांचा निर्णय अंतिम नसेल असा आयोजकाच्या वतीनं सूचना येते. चला क्षेत्ररक्षण साधवायचं आहे पिंपरी संघ. हॅलो
पंचाचा स्ट्राईक एंडवरती सूरज, नॉन स्ट्राईक एंडवरती किरण. गोलंदाज निघतोय प्रसाद जाधव. केदारशेर पिंपरी संघाकडून 40 धावांचा पाठलाग करत असताना कशा पद्धतीने खेळ करणार मायनी संघ. प्रसाद निघतोय पंतांच्या डाव्या बाजूनं. चेंडू हवेमध्ये यष्टरक्षक प्रवीण जाधव झेल खाली येणार, कोणतीही चूक नाही होणार. दुसरा आदरा बसतोय मायनी संघाला डीजे. मध्ये चाललाय अमर पवारला पाहतोय एका बाजूला अमर पवार, तर एका बाजूला प्रसाद गोलंदाज पाहतोय आपण. ह्या फलंदाजांना मैदानामध्ये थांबावं लागेल. या दोन्ही फलंदाजांना मैदानामध्ये थांबावं लागेल शेवटच्या क्षणापर्यंत. संघाला जर विजय करायचा असेल तर
40 धावा चेस कराव्या लागतील. गोलंदाज निघतोय प्रसाद जाधवला पाहतोय आपण. फुलटॉस चेंडूला भिरकावून दिलाय. राहुल जाधव येईल झेल खाली. चेंडू निघून जाणार सीमारेषा पलीकडे. 6 धाव्यांसाठी षटकार ढिदे. एक षटकार ठोकला. कमबॅक केलंय आपल्या संघाला, माहिनी संघाला. पुन्हा एकदा निघतोय प्रसाद जाधव केदारशेठ पिंपरी संघाकडून. पुन्हा एकदा खराब चेंडू टाकतोय. पंच पनिशमेंट करतात. धावांतर धावानं संघाची धावसंख्या वाढणार. 2 विकेटच्या पतनानंतर 17 धावा. 17 धावा धाव फलकावरती. 17 कोणाला बसणार कचरा. एका बाजूला मायनी संघ असेल, एका बाजूला केदारशेठ पिंपरी संघ असेल. पुन्हा एकदा प्रसाद निघतोय अमर पवारसाठी. फुलटॉस चेंडूला फिरकावून दिलाय. कार्पेटमध्ये चेंडू जाणार. राहुल जाधव चेंडूची उचल करणार. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावाने संघाची धावसंख्या वाढते 19 या अंकावरती. 40 धाव्यांचा पाठलाग करायचा आहे. 19 धावा धाव फलकावरती लागल्यात. अजून 21 धाव्यांची गरज विजयासाठी अमरज्योत माहिनी संघाला. पुन्हा एकदा प्रसाद. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. राहुल जाधव येतोय झेल खाली. चुकी होणार नाही. तिसरा आदरा बसतोय. अमर पवार येईल माघारी डिदे. फलंदाज मैदानाच्या आत. अनिकेत पवारला पाहतोय आपण. 19 धावा धाव फलकावरती. एका बाजूला अनिकेत पवार, एका बाजूला किरण पवार आणि एका बाजूला गोलंदाज पाहतोय प्रसाद जाधवला. 19 धावा धाव फलकावरती. अजूनही 21 धावेंची गरज आहे विजयासाठी. दुसरा षटक चालू आहे मैदानाच्या आत प्रसाद जाधवचं. पुन्हा चेंडू हवेमध्ये आहे. स्वतः फॉलोदरमध्ये झेल पकडणार काय. झेल सोडतोय प्रसाद जाधवनं. झेल सोडलाय म्हणजे मॅच सोडले असं मला काय वावगं टाकणार नाही. कारण का हे फलंदाज जर मैदानामध्ये थांबले तर नक्कीच मॅच विन होऊ शकतो अमरज्योत माहिनी संघ. मोठी चुकी केले झेल सोडून प्रसाद जाधवनं. त्याला पाणी घेऊन जायचं आहे मैदानामध्ये.
सर्वेश पाहतोय आपण गोलंदाज सुंदर सुंदर गोलंदाजी करतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. दोन चेंडूचा खेळ संपलाय. दोन्ही चेंडू निर्धाव फेकतोय. सर्वेशला पाहतोय आपण. आठ चेंडू 20 धाव्यांची गरज. 10 चेंडू 20 धाव्यांची गरज आहे विजयासाठी अमरज्योत मायनी संघाला. 20 धावा गोळा करायच्या आहेत. सुंदर गोलंदाजी करतोय सर्वेश. फुलटॉस चेंडू कार्पेटबंदी चेंडू खेचलाय. एक धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. खराब क्षेत्ररक्षण पाहतोय गणेश जाधवच्या माध्यमातून. 2 धावेंनी संघाची धावसंख्या वाढते 22 या अंकावरती. अजूनही 18 धावेंची गरज आहे. गोलंदाज निघतोय सर्वेश जाधव केदारेश्वर पिंपरी संघाचा. स्ट्राईक गेटवरती अनिकेत. नॉन स्ट्राईक गेटवरती किरण पवारला पाहतोय आपण. पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या बाजूने निघतोय सर्वेश. सुंदर गोलंदाजी करतोय. यर्करमध्ये चेंडू होता खोदून काढलाय. चेंडू निघून जातोय. 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावेने धावसंख्या हलत. धावसंख्या होती ती 24. अजूनही 16 धावेंची गरज आहे विजयासाठी. सर्वेशला पाहतोय आपण गोलिंगवरती. सुंदर गोलंदाजी करतोय केदारेश्वर पिंपरी संघाकडून. सर्वेश टू अनिकेत. सुंदर फटका. कार्पेट बंद चेंडू घातला. राहुल जाधव येतोय. चेंडू उचलणार फेकणार. 2 धावा सुरक्षित पूर्ण होत आहे. 2 धावेंनी संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 26 या अंकावरती. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते केदारेश्वर पिंपरी संघाकडून. सर्वेश जाधवला पाहतोय आपण. लगातार 2 चेंडू डॉट काढून तिसऱ्या चेंडूवर 2, चौथ्या चेंडूवरती 2, 5व्या चेंडूवरती 2 काढल्या. अशा पाहतोय आपण 6 धावा गोळा केल्या त्या या गोलंदाजच्या माध्यमातून. गोलंदाज निघतोय सर्वेश. स्ट्राईक एंडवरती अनिकेतला पाहतोय आपण. हरकर पद्धतीचा चेंडू होता खोदून काढलाय. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. फलंदाज बाद होतोय. रनआउटच्या स्वरूपात तिसरा आदरा बसतोय. किरण पवार माघारी डीजे. तेजस जाधवला पाहतोय आपण. सहा चेंडू 13 धावेंची मॅच मैदानाच्या आत. ह्यानंतर होणार सामना स्वर्गीय विशाल 11 पिंपरी विपक्ष GMP वाशुटे. असा मॅच होणार आहे. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना होईल.
पहिला सामना झाला जय भवानी कुसावडे अमरदीप धवली. जय भवानी कुसावडे संघानं बाजी मारली. सुंदर गोलंदाजी करतोय. एरकापचा चेंडू आता खोदून काढलाय. एक धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. 2 धावा कंप्लीट पूर्ण होत आहे. 2 धावेने संघाची धावसंख्या वाढते 29 या अंकावरती. 5 चेंडू 11 धावेंची गरज आहे विजयासाठी. 5-11ची मॅच पाहतोय आपण मैदानाच्या आत. शेवटचं षटक आहे. 5 चेंडू 11 धावा गोळा करायचे आहेत. खराब चेंडू टाकतोय. पंच पनिशमेंट करतायत. अवंतर धाव मिळते. 30 धावा धावफलकावरती लागतायत. 5 चेंडू 10 धावेंची गरज. 5 चेंडू 10 धावेची गरज आहे विजयासाठी. प्रत्येक चेंडू मागे 2-2 धावेंच्या सरासरीनं खेळावं लागेल माहिनी संघाला. पुन्हा एकदा निघतोय तेजस. पुन्हा एकदा खराब चेंडूची सांगता होते. अवंतर धाव मिळते. धावसंख्या होते 31 या अंकावरती. 5 चेंडू 9 धावेंची गरज. 40 धावेंचा पाठलाग करत असताना माहिनी संघ 4 विकेटचं पतन. निर्धाव चेंडूची सांगता होते. चमत्कार करावा लागेल फलंदाजांना मैदानाच्या आत. सुंदर गोलंदाजी पाहतोय तेज जाधव केदारशेर पिंपरी संघाकडून. एक नौका गोलंदाज पाहतोय आपण. अंडर 19 खेळाडू पाहतोय आपण तेजस जाधवला. 4 चेंडू 9 धावा कशा पद्धतीनं गोळा करणार. नो चेंडू असेल. नो चेंडू असेल. संधी घ्यावी लागेल आकाश पवारला. नो चेंडू फ्री चेंडू. पंचांचा हेलिकॉप्टर फिरणार आकाशात. ह्या चेंडूवरती एक मोठा फटका येणं गरजेचं आहे. ह्या चेंडूवरती जर मोठा फटका आला तर नक्कीच मॅच बनू शकते मैदानाच्या आत. एका बाजूला अमरजोत मायनी तर एका बाजूला केदारेश्वर पिंपरी पाहतोय आपण. तेजस जाधव गोलिंगवरती सज्ज झालाय. फ्रेट चेंडू असेल. संधी असेल फलंदाज आकाश पवारला. 32 धावा धावफलकावरती. वाईटच्या स्वरूपात धावेनं 4 धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 36 या अंकावरती. येणारे 3 चेंडू आणि 4 धावेंची गरज आहे विजयासाठी माहिनी संघाला. नशिबाचा कौल भेटलाय नक्कीच. या चेंडूवरती 4 धावा आल्यात. येणारे 3 चेंडू 4 धावा. 4 धावा 3 चेंडू कशा पद्धतीनं गोळा करणार. आकाश पवार एका बाजूला. अनिकेत पवार तर गोलिंगवरती सज्ज झाला. एका बाजूला केदारशेर पिंपरी संघाकडून तेजस जाधवला पाहतोय पण एक नौका गोलंदाज. 3 चेंडू 4 धावा विजयासाठी गरज आहे अमरजोत मायनी संघाला. पुन्हा एकदा तेजस. सुंदर सुंदर क्षेत्ररक्षण केलं. स्वतः फॉलोथ्रोमध्ये चेंडू कलेक्ट केलाय. 2 चेंडू 3 धावेंची गरज आहे. 37 धावा धावफलकावरती. 4 विकेटचं पतन झालंय. आकाश पवार आलाय माघारी. सूरज जाधव किरण पवार अमर पवार माघारी धाडले केदारेश्वर पिंपरी संघानं. स्ट्राईक एंडवरती खेळणार आता फलंदाज अनिकेत पवारला पाहतोय. नॉन स्ट्राईक एंडवरती आकाश पवार. 37 धावा गोळा झाल्यात धावफलकावरती. उर्वरित 2 चेंडू आणि 3 धावेंची गरज आहे विजयासाठी. 40 धावेंचा पाठलाग करत असताना पुन्हा एकदा निघतोय तेजस जाधवला पाहतोय आपण. 2 चेंडू 3 धावेंची गरज आहे विजयासाठी. 2 चेंडू 3 धावा कशा पद्धतीनं गोळा करणार.
निर्धाव चेंडूची सांगता होते, सुंदर गोलंदाजी करतोय. ह्या चेंडूवरती मोठा फटका मारावा लागेल. एक चेंडू 3 धाव्यांची गरज आहे. नक्कीच या चेंडूवरती एक चौकार ठोकावा लागेल अनिकेत पवारला. एक चेंडू 3 धाव्यांची गरज आहे विजयासाठी. अनिकेत पवार, तेजस जाधव निघतोय केदारेश्वर पिंपरी संघाकडून. एक मोठा फटका मारावा लागेल. कंपल्सरी चेसिंग आहे स्पर्धेचा नियम आणि केदारेश्वर पिंपरी संघ विजय होतोय. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन, पराभूत संघाचं कौतुक. क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. स्वर्गीय विशाल लिलेवन सॉरी JMP वासुडे संघ आपण क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. ज्ञानेश्वर सपकाळ